नमस्कार, वेलकम टू सासभाऊ नवचूक रेसिपीज. आज आपण क्विक चिकन म्हणजे झटपट होणारं चिकन करणार आहोत. आता बघा 1 किलो चिकन आणले. त्याला मी थोडंसं आलं लसूण आणि 2 चमचे दही लावून ठेवून दिले. आता 1 किलोला आपण ना साधारण 6 कांदे मीडियम साईजचे ते मी एका कुकरमध्ये परतत ठेवले. त्याच्यात 2 टोमॅटो, मिरच्या, थोडीशी कोथिंबीर, लसूण, आलं आणि 4 काजू, 4 ते 5 काजू सगळं चांगलं भाजून घ्यायचं आणि त्याची पेस्ट करायची. बघा, आपल्याकडे पाहुणे आले की आपण झटपट कसं करतो आहे ते मी तुम्हाला सांगते. आता मी एक कुकरमध्ये करते. त्याच कुकरमध्ये मी थोडासा खडा मसाला टाकला आहे आणि मसाला, हळद, धणे जिरं पूड आणि त्याच्यात ही आपण ग्रेव्ही टाकायची आहे. ज्यात आलं लसूण मी परत थोडंसं टाकलेलं आहे आणि ग्रेव्ही चांगली परतून घ्यायची. थोडंसं तेल सुटलं पाहिजे. तेल साधारण 4 चमचे तुम्ही टाका, म्हणजे ते तेल चांगलं वर येते. 4 बारीक चमचे, जास्त मोठे पण नाही. आता बघा, चांगलं कांदा परतला. त्याच्यात मी हे चिकन जे लावलेलं होतं आपण ते टाकलं आहे आणि परतून घ्यायचं आहे. जरा परतायचं आहे. बाजूला गरम पाणी ठेवायचे करायला आणि त्याच्यात आता मी गरम पाणी टाकलं आहे. बघा, चांगलं ढवळून घ्यायचं आहे, नाहीतर मग ना कुकर माझं स्टीलचं आहे, तर स्टीलचा कुकर असेल तर खाली लागते. म्हणून थोडं पाणी टाकून हे बघा. आणि मी 2 शिट्या घेतल्या आहेत, कारण का थोडं चिकन माझं ना थोडंसं जाडसर होतं. आता मी कुकरची शिटी काढली आणि मग थोडंसं चिकन मसाला, गरम मसाला आणि कोथिंबीर टाकली. आणि आता काय करायचं, आता हे कुकरमधून काढून कढईत घेऊन आटवून घ्यायचा. तुम्हाला जसा रस्सा पाहिजे आहे ना तसं घ्यायचं. तुम्हाला जर बघा जाडसर रस्सा पाहिजे. आता मी चपात्या मागवल्या आहेत, माझ्याकडे पाहुणे यायचे, तर अचानक पाहुण्यांचं येणं झालेलं आहे, म्हणून मी हे झटपट चिकन तयार केलेलं आहे. आणि हे एवढं टेस्टी लागते ना, तर तुम्ही एकदा करून बघा. आपल्या रोजच्या खाण्यासाठी पण चांगलं आहे. जास्ती वाटण घाटण करायला लागत नाही. एकदा ते कांदा वगैरे सगळं वाटलं की हा असा रस्सा मस्त होतो. तर बघत राहा सासभाऊ नवचूक रेसिपीज आणि शेअर करायला, लाईक करायला विसरू